नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते गणित दिलेले बघा. मुलींच्या एका रांगेत सविता एका टोकापासून 7व्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या टोकापासून 11व्या स्थानावर आहे. तर इथं एकूण मुलींची संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बघा इथं काय करायचं आहे. सविताचं एका टोकापासून किती अंतर आहे? 7. अधिक काय करायचं, दुसऱ्या टोकापासूनचं अंतर किती आहे? 11. वजा काय करायचं? 1. वजा 1 का करायचं, तर ती सविताच विचारलाय, म्हणजे सविता एकाच ठिकाणी असणार आहे. इकडून 7वा क्रमांक आणि इकडून 11वा क्रमांक. मग आपण इथे 11 आणि इकडे 7 घेतले. 7 अधिक 11 वजा 1 बरोबर येणार आहे 17. म्हणजे एका रांगेमध्ये मुलींची संख्या किती आहे? तर 17 आहे. आपल्या घरापासून सुरुवात करून एक महिला पश्चिमेकडे 10 किलोमीटर चालत जाते. डावीकडे वळण घेऊन पुन्हा किती किलोमीटर चालते? 25 किलोमीटर चालते. पुन्हा ती डावीकडे वळते किंवा वळण घेऊन 10 किलोमीटर चालते. पुन्हा ती डावे वळण घेऊन 5 किलोमीटर चालते. आता ती तिच्या घरापासून किती अंतरावर असेल असा प्रश्न विचारलेला आहे. काय करायचं, पहिला आपण तिचं घर काढून घेऊया. हे तिचं घर झालं. इथून ती काय झाली? निघाली. कोणत्या दिशेने निघाली? पश्चिमेला. बरोबर आहे. आता बघा इकडे पूर्व, इकडे पश्चिम, इकडे दक्षिण आणि इकडे काय आहे? उत्तर. दिशा माहिती असणं गरजेचं आहे. इथून ती पश्चिमेकडे किती किलोमीटर गेली? 10 किमी गेली. किती किमी गेली? 10 किलोमीटर. नंतर काय केलं तिने बघा, नंतर पुन्हा ती कोणतं वळण घेतलं? तिने डावे वळण घेतले. इकडे तोंड असल्यामुळे ही बाजू तिची कोणती येणार? डावी. दक्षिणेकडची बाजू आहे ती तिची डावी येणार. मग तिथे डावं वळण घेतलं तिने. किती किलोमीटर चालली? 25 किलोमीटर. आता पुन्हा तिने काय केलं बघा, पुन्हा तिने डावे वळण घेतलं. आता तिचं तोंड इकडे दक्षिणेकडे असल्यामुळे डावी बाजू इकडची पूर्वेकडची येणार आहे. पुन्हा ती पूर्वेकडे वळाली. किती किलोमीटर चालली? 10 किलोमीटर. पुन्हा ती डावे वळण घेतलं उत्तरेकडे. तिचं इकडे कुठे पूर्वेकडे तोंड होतं, डावी बाजू कुठे येणार आहे? उत्तरेकडे, इकडे वरती. किती किलोमीटर चालली? 5 किलोमीटर चालली. बरोबर आहे. तर ती आता घरापासून, हे तिचं काय आहे? घर आहे. तर घरापासून, तिच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावरती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बघा आता इथं ही बाजू काय झाली? समान झाली. म्हणजे ही समोरची आणि समोरची बाजू पण काय येणार आहे? समान येणार आहे. म्हणून बघा आता 10 काय येणार आहे? जर ही 10 आहे, ही 10 आहे, तर ही 25 आहे, तर ही सुद्धा किती येणार आहे? 25 येणार आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? तर बघा 25 किलोमीटर वजा 5 बरोबर येणार आहे 20 किलोमीटर. किती किलोमीटर येणार आहे? तिच्या घरापासून किती अंतरावर असणार आहे? 20 किलोमीटर अंतरावर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं गणित बघा. हे बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारलं जातं. काय गणित दिलेलं आहे? एका निवडणुकीत 2 उमेदवार असतात. 2 पैकी एकाला 70% मत मिळतात आणि तो 1500 मतांनी विजयी होतो. तर एकूण मतदान किती? तर त्यांचं जे वॉर्ड वगैरे असेल तर तिथे एकूण मतदान किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर काय करायचं बघा, आता त्याला किती टक्के मिळालेले आहेत? एकाला किती टक्के मतदान मिळालेलं आहे? तर 70% मिळालेले. किती? 70. म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला किती टक्के मिळालं? 30% मिळाले. मग ह्या उमेदवाराला किती टक्के मतदान जास्त मिळालेलं आहे? तर बघा 70 वजा 30 बरोबर किती? 40% मतदान जास्त मिळालेलं आहे. म्हणजे ह्या 40%चेच किती झाले? 1500 मत आहेत. मग काय करायचं? 40 ला किती आहे? 1500. तर एकूण मतदान किती? तर 100 ला किती? आता यांचा तिरकस गुणाकार 1500 गुणिले 100 भागिले 40 आहे. एक शून्य गेला, हा शून्य गेला. 2 दुने 4, 2 पंचे 10, पुन्हा 2 एके 2, 2 साती 14, 2 पंचे 10, शून्याचा शून्य बरोबर किती मिळतंय बघा? 750 गुणिले 5. काय करायचं? ह्यांचा गुणाकार बरोबर मिळणार आहे शून्याचा शून्य, 5 5 25, ह्याचे आले 2, 5 7 35, 36 आणि 37. म्हणजे एकूण मतदान कितीचं होतं? तर 3750चं एकूण मतदान होतं. धन्यवाद.
एक विशिष्ट रक्कम 6 वर्षात सरळ व्याजाने तिच्या 4 पट होते, तर किती वर्षात ती रक्कम 9 पट होईल? अरे बापरे, आता इथे बघा आपल्याला किती टक्के आहेत ते दिलेलं नाही, कोणती रक्कम आहे ती दिलेली नाही. मग आता काय करायचं? तर बघा काय करायचं, आर बरोबर काय दिलेले आपल्याला 4 पट दिलेले, बरोबर आहे. मग काय करायचं, पट वजा 1 भागिले करायचं n, आणि दुसरं इकडे दिलेलं आहे तर आपल्याला n काढायचं असेल तर बरोबर करायचं पट वजा 1 भागिले r. आता इथे आपण किमती टाकून घेऊया. r बरोबर पट किती दिली आहे, 4 पट होते, वजा 1 किती वर्षात, 6 वर्षात, यांची किंमत 6. r बरोबर 4 मधून 1 गेला, राहिले किती, 3. हा इथे गुणिले 100 करायचं आहे. r बरोबर पट वजा 1 भागिले n गुणिले 100, n बरोबर पट वजा 1 गुणिले भागिले r गुणिले 100. इथे गुणिले 100 आणि इथे सुद्धा गुणिले 100 भागिले 6. आता r बरोबर 3 1 3, 3 दुणे 6. बघा आता पुन्हा दोनाचा भाग जातोय, बे 1 बे, बे पंचे 10, शून्याचा 0. r किती मिळाला आपल्याला बघा, r बरोबर 50% मिळाले. 50% r ची किंमत सहज मिळाली आपल्याला बघा. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर किती वर्षात ती रक्कम 9% मिळेल, ह्याचा दर किती दिलेला आपल्याला, 50%. मग आता n काढायचा आहे इथे आपल्याला बघा. मग n बरोबर n काढायचा असेल तर काय येतो, n बरोबर पट वजा 1 भागिले r गुणिले 100. मग n बरोबर पट किती आपली 4, नाही किती पट आहे आपली 9 पट. मग 9 वजा 1 भागिले r किती आपल्याकडे 50% गुणिले 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 1 5, 5 दुणे 10. n बरोबर 9 मधून 1 गेला, राहिले किती 8 गुणिले किती आहेत 2, 8 दुणे 16, n बरोबर 16. म्हणजे 16 वर्षात किती पट होणार आहे, 9 पट होणार आहे.